सो हॅलो, वेलकम बॅक टू डे 26 अँड वेलकम बॅक टू घेऊन टाक रे. आज आपल्याकडे दोन टास्क आहेत. एक तर आपल्याला रॉयल एनफिल्डचं आपल्या बुलेटचं एअर फिल्टर चेंज करायचं आहे, कारण की 2-3 वर्ष झाले 2 वर्ष झालेत ऑलमोस्ट चेंज नाही केलेलं, कारण की बाईक एवढी चालली नव्हती. तर शोरूमवाल्यांनी पण एवढं चेंज नाही केलेलं, तर ते एक करायचं आहे. आणि इफ तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला असेल डे 25चा, तर डे 25मध्ये काय झालेलं की नॉकिंग साऊंड येत होता तो माझ्या बाईकमध्ये, तो मला चेक करायचा आहे मेन. तर आता आपण एक्सपल्सला पण मेन स्टँडवर लावूया आणि चेक करूया की काय नॉकिंग साऊंड काय होतं, की चेनचं नॉकिंग साऊंड आहे का काय. कारण की 20 तारखेपर्यंत शोरूम बंद आहे, सर्व्हिस सेंटर बंद आहे. आज म्हणजे उद्या 20 तारखेनंतर म्हणजे ट्यूजडेला सगळं चालू होणार. तर त्यामुळं मी बोललं की फर्स्ट आपण हे करू, चेक करू आपलंच घरी काय आहे का काय, की नुसतं चेनचं हे जास्त झालं आहे का, चेन लूज पडली का काय लूज पडलं आहे ते बघूया. त्यानंतर आपण मग शोरूमला तर द्यायचीच आहे, बाईक सर्व्हिसिंगला पण द्यायचं आणि सगळ्यासाठीच द्यायचं आहे. तर ते एक करायचं आहे. तर आत्ता आजसाठी आपण एअर फिल्टर चेंज करायचं आणि बाईकचं बघायचं कसं चाललं आहे. सो लेट्स डू इट. अँड येस, डे 26 अँड सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ. आणि तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि विचार करताय की चॅनल चालू करायचा. एक मिनटं. ओके, तुम्ही पण इंट्रोवर्ट आणि तुम्ही विचार करताय की चॅनल चालू करायचं, काही चालू करायचं. मला बघा, मी आज डे 26वर आहे. म्हणजे डेली पोस्टिंग आणि याच्यावरती डे 26वर आहे. ॲज अ इंट्रोवर्ट लाईफमध्ये कसं करतोय, काय करतोय, तर तुम्हाला पण एका वेळेस माहीत पडेल की कसं चॅनल चालू करायचं. कारण नवीन आहात की तुम्हाला माहीत नाही की चॅनल कसं चालू करायचं, की कॅमेऱ्याच्या समोर कसं हे करायचं आहे. तर प्लीज बघा, माझे 1 to 26पर्यंत बघा. तुम्हाला पण कळून जाईल की भाई कॉन्फिडन्स जरा चेंज झाला, बोलण्याची स्टाईल चेंज झाली आहे, फटाफट बोलतो आता. आधीसारखं नाही आहे की विचार करून बोलतोय का काय बोलतोय का अडकून बोलतो, असं काही नाही. तर आता आपण जाऊया खाली, सगळे चेक करूया. त्याच्या आधी आपल्याला कॉफी पण प्यायची आहे. कॉफी पिऊन मग आपण जाऊया आपलं बाईकवर, म्हणजे बाईकचे एअर फिल्टर आणि चेंज करायला. तर चला भेटू आता बाहेर गॅरेजमध्ये भेटू. सो हॅलो, आता आपण एअर फिल्टर बदलणार आहे, पण त्याच्या आधी लेट्स सी. आपण आता आपल्याकडे होतं आधीपासून हा सेटअप होता, तर मी मला आता आपण इथून पण रेकॉर्ड करायचं. मग तो लेट्स डू. बाईक आणू आणि एअर फिल्टर आधी चेंज करू. बाईक आणू आणि एअर फिल्टर आधी चेंज करू आधी जरा. लेट्स सी. ओके, बेस्ट आहे यार हे. म्हणजे मी कुठेही गेलं तरी ॲट द एंड मी व्हिडिओ शूट कुठूनही करू शकतो. आता तिथं Insta 360 आहे, इथं आपला GoPro आहे. बेस्ट. अँड ओके, मला याचा फिल्टर ॲक्च्युली चेंज करायचाच होता, कारण की खूप वर्षापासून याचा फिल्टर मी कधी चेंज केला नाही आहे. तर मला तो चेंज करायचा आहे. ठीक आहे, 2 मिनटात फिल्टर 2 मिनटात चेंज होऊन जातो. 1-5 मिनटात फिल्टर चेंज होऊन जाईल. बाकीचं सगळं बघूया. त्यानंतर त्या बाईकचं जी ब्रेकडाऊन म्हणजे इंजिन नॉकिंग आवाज येतो तो चेक करायचा आहे मला. का येतो आहे आवाज. सो 1 मिनटं, कारण की याचा फिल्टर या साईडला आहे, तर मला ही बाईक अशी आडवी लावा लागणार आहे. ओके. सो ॲक्च्युली लाईट पण या साईडने येते ना, तर आता बघायला लागणार आहे कसं करायचं आहे. ओके, फिल्टर त्या साईडला त्याचा. तुझ्या ऑइला आणि लेट्स सेट इट अप या साईडला, कारण की हे उघडलं जाईल ना. काय त्याचा भाई नवीन फिल्टर कुठे आहे? 1 मिनटं, नवीन फिल्टर आपला कुठे आहे? ओके, हा मी आधीच आणलेला, पण आत्ता त्याचा चेंज करायचा आत्ता आपल्याला. सो बघू, तू पण ये जरा असा खाली आता. आणि मी जे सेटअप आणि मी याला मी याचं पण इथं हे लावलं आहे, GoProचा सेटअप असतो ना, तो वाला लावला आहे.
तर कधी मला असं वाटलं की हे असं करून इथं याला टाईट केलं, याला इथं टाईट केलं, तर हा एक अँगल झाला. आणि इथं मी ओके, आणि इथं मी याचं ॲडजस्ट करू शकतो. मग कसं पाहिजे, वर खाली कसं, तर तो एक झाला आहे. तर सॉर्टेड आहे जरा असं आपलं. तर जवळून दोन्ही साईड भेटतात, कसंही करायचं ते. काय इफ मला याला इथं ठेवायचं असेल, इथं ठेवून पण मी याच्याबरोबर बोलू शकतो. सर ओके, फुल सेट आहे. आणि मला एअर फिल्टर, सिरियसली मला एअर फिल्टर चेंज करायचा होता, कारण की खूपच घाणेरडा झाला आहे तो. तर लेट्स डू इट. माझे अगर गोरे पाय दिसत असेल तर सॉरी. ओके, तिथं जी जागा पण सगळी साफ करायची आहे, खूपच घाण झाली आहे. हो सॉरी, मी टाईट करतोय. ॲक्च्युली एअर फिल्टर क्लीन करायचं असं जरूरत नव्हतं आहे बघा, आधीपासून आहे तो क्लीन, म्हणजे चेंज करायचं जरूरत नव्हतं. पर्यंत कसं होतं, खूप वर्षापासून एअर फिल्टर चेंज केला नाही आहे मी, तर त्यामुळं मला करायचं आहे. आणि कापड क्लीन आहे, घाबरू नका, कापड आधीपासून क्लीन आहे. सगळं करून बसलो आपण, साफ बीफ. एक मिनटं. Yep, and let's open the new one. हो, जुना कुठे आहे? जुना बघा, कलर डिफरन्स बघा, दोघांचे कलर डिफरन्स बघा कसे. हा खूपच घाण झाला आहे आणि हा आहे क्लीन आहे, सॉलिड क्लीन आहे. 9 तारखेचंच मॅन्युफॅक्चरर आहे, तर ठीक आहे. आता जरासा अजून नीट ब्रीद होईल आपली बाईक. तर 2च मिनटं बाई, इथं बघ. ओके, आता याला बरोबर मला विजेच्या खाचीत बसवा लागणार आहे. होय, एकदम सॉलिड फिट झालं एकदम. असं जरासा जास्त पण हे नको, कारण की ते बेंड नको व्हायला. एकच मिनटं, 1 2 3, कारण की जास्त असं दाबायला पण नाही पाहिजे ना, की बेंड होऊन हे जास्त हे नको व्हायला. हालत तर नाही आहे, सो इट्स ओके. सो आपलं मेन काम तर झालं आता. हे लेट्स स्टार्ट करून बघू. आवाज कसा येतो आता. ओ माय गॉड, घाम केवढा आला आहे. सो तू पण वर ये.
एक किकमध्ये चालू व्हायला पाहिजे. ओके थांब तू जरा लांब आहे. आवाज केवढा चेंज झाला आहे ना आधीच्या ह्याच्यात आणि आत्ताच्या ह्याच्यात. आवाज केवढा चेंज आहे. जराचा होऊ दे, रनिंग होऊ दे. आता चालू केली आहे तर स्टार्टच राहू दे 2 मिनटं. स्टार्टच राहू दे 2 मिनटं. ते आता बघू कसं करायचं आहे. तर ही जी तर याचं तर काम झालं आहे. तो फिल्टर टाकून द्यायचा. तर हा फिल्टर परत पॅक करून मी नवीनवालाच बसवला ना. हां हा 10/23/10/2024 म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर जी मॅन्युफॅक्चरिंग कधीची आहे त्या वेळेसची आहे. मग याचं जाऊ दे. हे झालं. आता आपल्याला मेन काम त्या बाईकचं आहे. तर 2 मिनटं. तर ही बाईक आधी आपण जाग्यावर लावू. त्यानंतर त्या बाईकवर येऊया परत. तर हे तर झालं आहे. आता याला आपण नेहमीसारखं मेन स्टँड लावूया. जे आपलं नेहमीसारखं याला आता आपण मेन स्टँड लावूया. कुठे ओके चलो. मेन स्टँड लावायचं खूप इझी आहे. लोकांना अजून पण कळत नाही आहे. पण म्हणजे खूपच इझी आहे. हे बघा थांबा. हे बघा आता स्टार्ट करतोय. नुसतं कॅमेरा दिसतोय का. ओके झालं ना. ओके या साईडचं झालं. मेन स्टँड लावून झाला. दिस इज सो इझी. आणि आता ब्रो याचं नुसतं मेन स्टँडवरती ना आणायचं लय हार्ड आहे. कारण की उचलायला खूप हे होतं. हार्ड होतं याला. 1 मिनटं आपण याचं पण चालू करू. तो उचलायला खूप हार्ड जातं. त्यामुळं इट इज 2 मिनटं स्टार्ट करू आता. ओके मला आता बघायचं नॉकिंग साऊंड कुठला आहे. ओ माय गॉड माझा घाम गोप्रोवर पडला. जरा 2 मिनटं कोल्ड स्टार्ट होऊ दे. त्यानंतर त्याचा गिअर चेंज करून बघूया. आता मला मेन याचं ना मला ऑइलिंग करून ठेवायची. परत धुवाची. सॉरी मेन तर बाईक धुवायची मला. मी पहिली टाईम बिना वॉश करून बाईक राईडला घेऊन गेलेलो. कारण की मला इथं माहिती आहे इथं खूप सारं कचरा साठलेला आहे. खूप सारा कचरा इथं साठला आहे. तो एक हे करायचा आहे. आता आपण गिअर चेंज करू. सेकंड गिअरवर आवाज येत होता. फर्स्ट गिअरवर पण येतो आहे. सेकंड गिअरवरती पण येतो आहे. तर तो नुसता आवाज आता चेंज कुठून येतो आहे तो बघूया. 1 मिनटं झालं. 1 मिनटं झाला असेल तर गिअर चेंज करू आणि लेट्स सी आवाज कुठून येतो आहे. हे सॉरी मेन स्टँडवर होता. सो
मिनटं. चेन लूज आहे. हे बघा चेन बघा केवढे बाउन्स खात आहे. तो मला वाटतं तो चेनचा आवाज होता मोस्टली. जो इथं घासला जातो आहे ना तो आवाज येतो ना तो चेनचा होता मला असं वाटतंय. हे बघा असाच आवाज येत होता. आणि ही बाउन्स बघा चेन केवढं मला वाटतं हे ना हे जरा मागे सारखं लागणार आहे मला. तर ते बघा लागणार आहे. आता सेकंड गिअरवर टाकून बघू गाडी. ओके असाच हाच येत होता. माझं चेन लूज आहे ना त्यामुळे तो आवाज येत होता. जरासा ना टायर हे ना हे जरासा लूज करून आहे ना मागे घ्यायला पाहिजे टायर असं मला वाटतं. टायर मागे घ्यायला लागेल नाही तर तो नट असतो ना हा नट आपल्याला हे करायला लागेल. एकदा एक्सिलेटर देऊया. एक्सिलेटर देऊन बघू. तोच आवाज होता मला असं वाटतंय. तो नॉकिंग साऊंड होता ना मला वाटतं हे जास्त आपटत होतं त्याला. आता फर्स्ट गिअरवर घेऊया. या दिसते बाउन्स केवढं घेते. एक मिनटं. मला आत्ताही वाटतं की माझी चेन लूज आहे ना बघा. आवाज बघा कसा येतो. आणि इफ मी याचा आता बघा आवाज कसा येतो. हे पण एकदा उघडून बघूया की याच्यात घाण याच्यातलं पण काय आहे ते पण उघडून बघूया एकदा आपण. पॉवर कट. तर हे पण एकदा उघडून बघायला पाहिजे मला असं सॉरी. तर हे पण एकदा उघडून बघायला पाहिजे. आता बघू त्या कॅमेरा आणि ह्या कॅमेऱ्याचं दोघांचं आपण व्हिडिओ मिक्स करून बनवूया आज. हा एक नट उघडून बघू आधी. आपल्याकडे सगळं आहेच आहे. तर काय आता कसं झालं आहे की मला बाईक सर्व्हिसिंगला पण द्यायची आहे. तर बाईक सर्व्हिसिंगला पण द्यायची आहे तर मला असं वाटतं की मी उघडू काय. इट इज वर्थ ऑफ ओपनिंग. बट येस कळून जाईल की कुठं काय काम कुठं करायचं आहे करून. प्लीज इग्नोर करा माझे पाय इफ दिसत असेल तर. 360मध्ये का कुठेही माझे पाय दिसत असेल तर इग्नोर करा. एकच नट आहे. म्हटलं 2-3 नट असेल. ओ सॉरी. एक नट आहे ॲक्च्युली असं पाहिजे. मला असं वाटतं असं आहे नव्हतं. फाईन आहे ना. प्लीज इन युअर फाईन. ठीक आहे. प्लीज वेट.
मला नाही माहीत काय झालेलं. रिकवरिंग युअर फाईल असा का मेसेज येतो आहे? 1 मिनिट थांबा. तेच मी रेकॉर्ड दाबतोय बघा. आणि हा मेसेज काय येतोय? एक मिनिट. असा का मेसेज येतोय? कारण की बॅटरी पण आहे 50 मिनटं माझी मेमरीमध्ये मी रेकॉर्ड करू शकतो आणि 70% बॅटरी आहे. असं का होतं? असं का होतं? हे बघा. 1 मिनटं. मला वाटतं मला याची बॅटरी आणि सगळं काढून बघूया. तर 2 मिनटं मी हे पण बंद करतो. काही पोट तर ॲक्च्युली काय झालं की गोप्रो खूपच गरम झाला आहे, तर त्यामुळे मी बोललं की जाऊ दे. मला वाटतं त्याला मला ना फॅक्टरी थांबा जरा मागे गेला. वाटतं मला त्याला फॅक्टरी रिस्टार्ट करायला लागणार आहे. त्याला जाऊ दे. तर आधी आपण इतरचं सगळं हे करू. आधी आपण हा पार्ट उघडू. ते आता बघू. मला आता अर्धवट नाही ठेवू शकत ना काय पण. त्यामुळे बोला की आता हे कम्प्लीटच करू. भले एका साईडने व्हिडिओ येईल बट ही ओ माय गॉड. जस्ट हे बघा किती घाणेरड आहे. पण तरी एवढं हे नाही. नुसतं खालच्या साईडला जास्त साठलेलं आहे. काही इथं काय नाही मेन ते. आणि हे बघा चेन लूज बघा केवढी झाली. चेन हे बघा केवढा प्लेन. ओके 2च मिनटं मी ऑइल घेणार. ऑइल ओके सापडलं. बेस्ट. हे तर झालं. मेन हेच होतं. आता याला आपण परत फिक्स करून टाकू. आता सर्व्हिसिंगला द्यायचं आहे त्यामुळे मी काय करत नाही आता हे. कारण की यांनी कळतं. कारण की हे लोक हे जे पण पैसे घेतात क्लीन करायचे आणि साले लोक करत नाही क्लीन. ते लास्ट टाईम माझा एक्सपिरियन्स होता. त्यामुळं मला यावेळेस बघायचं की काय करतात. तर त्यामुळे मी तो पार्ट आहे ना क्लीन जास्त करत नाही आहे. ओके 2 मिनटं. माय बेस्ट फ्रेंड.
ओके, हे टाईट झालं. याला पण जरासा, कारण की काय माहिती, जरासा गंजल्यासारखं वाटतं, त्यामुळे जरासा ऑइल जरासा सोडून लावून टाकूया याला पण. एकदा आहे ना, आता मला हे बघ, चेन लूज केवढी आहे ना, वाटते कधी झटके देते ना ती ठाप तर ते लूज होते. तर ते एकदा चेक करा लागेल. ऐक माझे पाय दुखा लागले आता. सो येस, दिस इज वॉट वी हॅव डन. त्याचं एअर फिल्टर बदललं, याचं चेक केलं हे काय आणि हे काय. तर उद्या परवा याला क्लीनला देईल मी, धुवाला मस्तपैकी. तर हे सगळं करून बाद आता. मेन आहे ना, मला इथं आता मीला उचलू पण नाही शकत. इथं ना मला हे लावायचं आहे, मडगाड असतो ना, की काय घाण नाही ओढासाठी, ते बघायचं ते कसं लावायचं. चलो द्या, बाय बाय. आता आजचा दिवस बघू, पुढे अजून आहे दिवस. आजचाच आपला टास्क संपला आहे, उद्याचा टास्क बघू आता कसं आहे, म्हणजे अजून पुढे कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तर चलो आता बाईक आत पार्किंगला टाकू, सगळं हे सिमेंट केलेलो सगळं पॅक करू आणि चलो भेटू जरा वेळानंतर.